नमस्कार, बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी कल्याणी दीक्षित। बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने। चाकणकरांनी खरातले 177 कॉल्स केले होते। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी हा दावा केला। एकनाथ शिंदेंचे सुद्धा खरात सोबत 21 मिनिटे फोनवरून संवाद झाल्याचं त्यांनी म्हटलंय। अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले। चाकणकरांच्या बहिणीने सुद्धा 236 कॉल्स केले होते। एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल्स आहेत। सुनील तटकरे आणि चंद्रकांत पाटील यांचे 8 कॉल्स आहेत। तर आशिष शेलार यांचा देखील एक कॉल झाला होता, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली। रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर, 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंच ऐकतोय, त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। पण आता मी जे नाव घेणार आहे त्यांचे नुसतेच आपण फोटो बघितले होते आणि व्हिडिओज बघितले होते, पण आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते। आता व्हॉट्सअप किती झाले आणि इतर किती झाले मला माहित नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं। तर अशोक खरात प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून अंजली दमानिया अनेक माहिती समोर आणतात आणि यातच आता त्यांनी सीडीआर समोर आणलेला आहे। अशोक खरात आणि चाकणकर यांच्यामध्ये 177 कॉल्स झाले होते। तर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा खरातला फोन केला होता, अशी माहिती समोर आली। यामध्ये सुनील तटकरे आणि चंद्रकांत पाटलांचे सुद्धा खरातला 8 फोन झाले होते, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली। सीडीआर त्यांनी समोर आणलेला आहे आणि याच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिलेली आहे। रुपाली चाकणकर सोबतच चाकणकर यांच्या बहीण यांनी सुद्धा खरातला अनेक फोन केले होते, अशी माहिती यातून समोर आली। एकनाथ शिंदे यांनी सुद्धा खरात सोबत फोन केला आणि 21 मिनिटे त्या दोघांमध्ये संवाद झाला, अशी माहिती दमानिया यांनी दिली। अंजली दमानिया यांनी आता गंभीर आरोप केलेले आहेत। अनेक नेत्यांची नावे या सीडीआर मधून समोर आलीत, त्यामुळे हे सगळे नेते आता या अंजली दमानिया यांच्या माहितीवर, त्यांच्या दाव्यावर काही प्रतिक्रिया देतात का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। महिलांचं लैंगिक शोषण आणि अनेक आर्थिक घोटाळे यामुळे आता अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे आणि अशोक खरातवर सध्या सातत्याने आरोप केले जात आहेत। त्याची एसआयटी कडून चौकशी सुरू आहे आणि याच दरम्यान सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी आता सीडीआर समोर आणलेला आहे। कॉल डिटेल्स त्यांनी समोर आणलेले आहेत। त्यामध्ये रुपाली चाकणकर आणि त्यांच्या बहीण यांनी अशोक खरात याला वारंवार फोन केल्याचे यामध्ये समोर आले। सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अशोक खरातला फोन केला आणि त्या दोघांमध्ये 21 मिनिटे संवाद झाला, अशी माहिती आता समोर येते। यामध्ये सुनील तटकरे आणि चंद्रकांत पाटील या दोघांनी सुद्धा, या महत्त्वाच्या नेत्यांनी सुद्धा अशोक खरात याला फोन केल्याचं आता समोर आलं। आणि या सगळ्या संदर्भात काही वेळापूर्वी रुपाली ठोंबरे पाटील यांनी जय महाराष्ट्रला प्रतिक्रिया दिली होती। त्यांनी नेमकं काय म्हटलंय ऐकूया। आता तुम्ही सांगतायत की उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा जर फोन कॉल झाला असेल तर हे सगळ्या जगाला माहिती आहे की भोंदू बाबा या सगळ्या लोकांना महिला आयोगाच्या अध्यक्षासोबत भेटणं करणं, जो काही सरकारी लाभ घेणं होतं, त्या सगळ्या गोष्टी चालू होत्या। त्यामुळे तो फोन कॉल कशासाठी झालेला आहे का, त्याचा संदर्भ कुठला सरकारी फायदा घेण्यासाठी, टेंडर येण्यासाठी का अजून कुठल्या गुन्ह्यासाठी, हे जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत आपण नुसतेच आरोप करणं योग्य राहणार नाही। राज्य महिला आयोगाचे माजी अध्यक्षांचे डायरेक्ट हितसंबंध आणि पुरावे आहेत, त्याच्यानुसार त्या कारवाई आणि तो तपास एसआयटीने गतिमान करणं गरजेचं आहे। पाहूयात पुढची बातमी। सिन्नर इथला नामकरण आवारे आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय। नामकरण आवारे हा सिन्नर इथल्या जगदंब पतसंस्थेचा